कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील कुळवंडी येथे काल सायंकाळी प्रचंड पाऊस आणि वादळात खेड-खोपी मार्गावर मोठे झाड पडून रस्ता बंद झाला। त्याच ठिकाणी गटार नसल्याने पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक देखील बंद झाली। सार्वजनिक बांधकाम खात्याचे पूर्णतः दुर्लक्ष असून हा निष्काळजीपणा कोणाच्या तरी मृत्यूचं कारण ठरेल असं आता म्हटलं जात आहे। या मार्गावरील खोपी फाट्यापासून अगदी खोपीपर्यंत जागोजागी रस्त्याच्या शेजारी अर्धवट जळालेल्या स्थितीत असलेली आकेशीची झाडे उन्मळून पडण्याची शक्यता आहे। झाड पडून दुर्घटना झाल्यास सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी तीव्र प्रतिक्रिया प्रवासी आणि स्थानिकांमधून उमटत आहे। कुळवंडी रोहिदासवाडीच्या ठिकाणी या ठिकाणी इथं रोडवरती हम रस्त्यावरती हे झाड पडलेलं आहे आणि हे गटाराचं पाणी पूर्ण रोडवरती येतंय। हे पूर्ण पावसाळ्यामध्ये हा रोड केलेला आहे, रोड उद्ध्वस्त होतोय आणि हे पूर्ण झाड पण पडलेलं आहे आणि आता अपघात होता होता टळलेला आहे। सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जटाळ मॅडमना फोन केला, त्यांनी सांगितलं आता माणसं पाठवते, पण यांनी संपूर्ण खेड खोपी खोपी फाट्यापासून खोपीपर्यंत हा जवळजवळ संपूर्ण जी झाडं आहेत ती तशीच पडून आहेत आणि पडण्याची शक्यता आहे। तरी सार्वजनिक बांधकाम याची दखल घ्यावी। कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।